म्हणलं वो तो है, बहुत अच्छा लगा आके. चहा वगैरह घेतला निघून गेला. मैं स्वामी जी ने पूछा, स्वामी जी जो उन्होंने पूछा था वो तो आपने जवाब दिया ही नहीं. बोले उसने कहा जवाब मांगा है. वो कितना पढ़ा है वो दिखाने के लिए आया है, ज्ञान के लिए नहीं आया है. हे तुमचं जीवन आहे. लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता, तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता. एखादं भाषण देता, तुमचं ज्ञान दाखवता, अज्ञान झाकता. आपल्याला कळत नाही आपल्यात दोष आहे, आपल्यात उणीव आहेत. त्या उणीवीची आपल्याला लाज वाटते, त्या उणीवात झाकता तुम्ही. आणि जखम जर झाकली ना, शब्द लक्षात, उणीवा लपवू नका. गुरु पुढे उघड करा. हे कळत नाही, औषध लावतील, चिघळणार नाही ती. आपल्या हातानं आत्मैव शत्रुत्वर कळत नाही, पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात. तुम्ही अज्ञानी राहता. जर तुम्ही ज्ञानी आहात, आला कशाला? काय कारण आहे येण्याचं? फार महत्वाचा विषय बरं. मान्यता समजून घ्या काय आहे ते. मान्यता कशाला? म्हणून कोरे होऊन जा. अनुभवासाठी जा, ज्ञानासाठी जा. जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ते घालवा. नाही महाराज, ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही. ते नीट बोलत नाही का नीट बोलतात? तू सांगणारा कोण आहे? ज्ञानी लोकांनी कसं वागावं कोण सांगणार आहे? धार्मिक चांगला वागतो, ज्ञान नाहीये. शब्द कोरून ठेवा. धार्मिक चांगले वागतात, नित्य नियमाने वागतात, कठोर परिश्रम करतात, ज्ञान नाहीये. जे ज्ञानी आहेत, ज्ञान देत नाहीत ते. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओव्या आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल. वाचस्पती चेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, वेडवे माझी दडे महिमे वेणे. लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाहीत. ज्ञान लपवून ठेवतात. का? लोक मागं लागतील. नाही कळालं? आणि ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले, त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाहीये. शिष्य असावेत, माणसं मागे नसावेत. कळालं तुम्हाला? शिष्य असावेत, कृतार्थ होणारे शिष्य असावेत, उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत, मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत. आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना, कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू असल्याचा भास होतो. याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे. त्याचं नाव आहे चिरंजीव पद. 400 वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होतं. ज्ञानी आहे, पण ज्ञानी बोलत नाही का? ज्ञानोबांच्या काही काही ओव्या समजत नाहीत बरं का. ज्ञानोबांची ओवी, ज्ञानी जेव्हा बोलतो ना, तो आकाशाला बोलतो, गगनासी